मंडळी, यंदाची महाशिवरात्र खूप खास आहे. कारण 2 दुर्मिळ योग यंदा महाशिवरात्रीला एकत्र येत आहेत. आणि म्हणूनच तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही काही खास उपाय सुद्धा या दिवशी करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते 2 दुर्मिळ योग कोणते आहेत ते चला जाणून घेऊया. यंदाची महाशिवरात्र केवळ धार्मिक सण म्हणून नाही, तर सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी यांसारख्या दुर्मिळ योगांच्या संयोगामुळे आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे. महाशिवरात्री हा भगवान शिवांची आराधना करण्याचा सर्वोच्च दिवस मानला जातो. पण 15 फेब्रुवारीचा हा दिवस विशेष आहे, कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी हे 2 अत्यंत शुभ योग एकत्र येत आहेत. असं म्हणतात की हे योग कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी सर्वोत्तम मानले जातात. असं म्हणतात की नेहमी ध्यानमग्न असणारे महादेव या महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यान अवस्थेतून बाहेर येतात. या दिवशी शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात. त्यामुळे भक्ताने केलेली थोडीशी सेवा आणि अर्थसाध थेट महादेवांपर्यंत पोहोचली जाते. तसं तर महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे दिवसभर उपवास करणं, दुसरं म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करणं आणि तिसरं म्हणजे रात्री जागरण करणं. महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांची मनोकामना पूर्ती होते, कुमारिकांचा विवाह होतो आणि विवाहित स्त्रियांचे सौभाग्य अबाधित राहते, गृहसौख्य प्राप्त होते. एकूणच सर्वच इच्छा महादेवांच्या कृपेने पूर्ण होतात. मग आता आपण बघूया महाशिवरात्रीला कशा प्रकारे आपण उपासना करायला हवी, काय करायला हवं. महाशिवरात्रीला 4 प्रहर भगवान शिवशंकरांचं पूजन करण्यात येतं. यालाच यामपूजन असं म्हणतात. यामपूजन म्हणजे सकाळी, सायंकाळी आणि दुपारी व रात्री अशी 4 वेळा पूजा करायची असते. यालाच 4 प्रहरी पूजा म्हणजेच यामपूजा असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या व्रतात शिवलिंगाचं पूजन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि शिवलिंगाची शास्त्रोक्त पूजा करणं महत्त्वाचं असतं. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजेच माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त राहावं, म्हणजे या दिवशी भगवान शिवशंकरांसाठी उपवासाला सुरुवात करावी. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा आणि त्यानंतर भगवान शिवशंकराची पूजा करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री डोक्याला भस्म लावून भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते. घरी शिवपिंडीवर आणि शिवशंकरांच्या मंदिरात जाऊनही पूजन केलं जातं. भगवान शिवशंकरांना आवडणारी 11 लाल कमळं, 108 बेलाची पानं तसेच 108 धोत्र्याची किंवा पांढरी फुलं वाहिली जातात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकराच्या महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी आधी शिवपिंडीवर अभिषेक करावा, त्यानंतर धूप दीप ओवाळावं आणि नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य हा कोणताही म्हणजे दूध भाताचा किंवा कोणताही गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच तुपाचा दीप लावावा आणि अगरबत्ती ओवाळावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत संपूर्ण पूजा करायची आहे. महाशिवरात्रीची जी मुख्य पूजा आहे ती रात्री केली जाते. रात्री जागून भगवान शिवशंकरांचं भजन, पूजन आणि नामस्मरण करणं हा जागरणाचा हेतू असतो. तसेच या दिवशी तुम्ही शिवलीलामृत या पोथीचे वाचन सुद्धा करू शकता. पूर्ण पोथी जर वाचायला जमली नाही तर कमीत कमी त्यातला 11वा अध्याय तरी नक्की वाचावा. तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा, उपवास आणि नामस्मरण करून हा दिवस साजरा करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुराण कथेनुसार मिळालेली ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाहीये. त्यामुळं फक्त आणि फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून आपल्याला ही महाशिवरात्र साजरी करायची आहे. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.